नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. एल एस मराठीच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आज 15 ऑगस्ट आपला स्वतंत्रता दिन. त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. चाकण एमआयडीसीच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंची आज थेट पाहणी. चाकण एमआयडीसी मधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे लक्ष. डेक्कन येथील फ्लाइंग जिप्सी कॅफेमध्ये पहाटे 4 वाजता एकावर कोयत्यानं हल्ला. रील्सवर लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादातून हल्ला झाल्याची माहिती समोर. बीडमध्ये एफडीएची कारवाई. केकमध्ये मृत झुरळ आढळल्याच्या तक्रारीनंतर लिंबागणेश येथील मधुर स्वीट होमवर एफडीएची धाड. परिसरात खळबळ. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रांगोळीच्या माध्यमातून थोर महापुरुषांना रांगोळी साकारत मानवंदना. अमरावतीत रांगोळी चित्रकार प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली महापुरुषांची सुंदर रांगोळी. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही विद्यार्थ्यांच्या वाट्याला चिखलाचा रस्ता. वाशिम मधील आडोळीतील रस्त्यांची दुरवस्था. विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी. पोलीस अधिकारी संतोष केंद्रे यांचा दमदार कामगिरीमुळे सत्कार. सुखबीर सिंग बादल यांच्यावरील नांदेडमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये दाखवलेल्या धाडसामुळे सत्कार. या पाहिल्या आपण वेगवान हेडलाईन्स. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. पाहूयात पहिली बातमी अहिल्यानगर इथून. राहुरीत सुजय विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली. हर घर तिरंगा अभियान राहुरीत देशभक्तीचा जल्लोष तिथं करण्यात आलाय. तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. नगर मनमाड महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी सुजय विखे पाटील यांनी देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. दरम्यान रखडलेल्या नगर मनमाड महामार्गाच्या कामाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डिसेंबर पर्यंत नागरिकांची या रस्त्याच्या समस्येतून सुटका होईल असा दावा सुजय विखे पाटील यांनी केला. या संदर्भात सुजय विखे पाटलांशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद फुणगे यांनी. पाहूया. वाटचाल सुरू असताना केंद्र सरकारच्या वतीनं देशभरामध्ये जे आहे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी देखील या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आपल्यासोबत आहेत विखे पाटील. काय सांगाल की आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, आपण स्वतः या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालाय? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षविरहित, जात आणि धर्मविरहित देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा एक सण हा साजरा व्हावा. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून देशभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सर्व विविध प्रकारच्या लोकांनी, सर्व पक्षीय लोकांनी किंबहुना महायुतीच्या लोकांनी देखील महाराष्ट्रामध्ये तिरंगा यात्रा ही साजरा केलेली आहे. आज त्याच तिरंगा यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरेचे नगराध्यक्ष, माझे मित्र माननीय सत्यजित दादा कदम यांनी या यात्रेचं आयोजन केलं. या यात्रेमध्ये मला त्यांनी निमंत्रित केलं आणि मला आनंद वाटतो की ज्या पद्धतीचं कार्य सत्यजितदादांचं राहिलेलं आहे, या यात्रेच्या माध्यमातून एक निमित्त म्हणून या सगळ्या परिसरामध्ये असलेले विविध प्रश्न असतील किंबहुना त्यांच्या माध्यमातून जे काही अजून कामं होणं अपेक्षित आहे, हे सगळे कामं देखील जलदगतीने माननीय पालकमंत्री मंत्री महोदयांच्या माध्यमातून पूर्ण केले जातात. पुढची बातमी जळगावातून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलंय, त्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली आहे. जळगावात जलसंधारणावर भर देणार असंही ते म्हणतायत. गुणवंत विद्यार्थ्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव तिथं करण्यात आलाय. जलसंधारणाच्या माध्यमातून जळगावचा विकास करणार असं गुलाबराव पाटील म्हणतायत. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते जळगावात ध्वजारोहण करण्यात आलंय. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आल्याचं गुलाबराव पाटलांनी सांगितलंय. राज्यात पाण्याची बचत व्हावी यासाठी उपस्थितांना पाणी बचतीची शपथ देण्यात आली आहे. तसेच जलसंधारणाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात काम करणार असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलंय. या ठिकाणी आपल्या देशाचा आज 80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दिमाखानं या ठिकाणी झेंड्याला वंदन करण्यात आलं. आणि आपल्याला कल्पना असेल की ज्या दिवशी आपण हे झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतो त्या दिवशी जे वेगळे नैपुण्य झालेले विद्यार्थी आहे किंवा कर्मचारी आहे किंवा विविध खात्यातले
नोकरी करणारी माणसं आहेत की जी चांगलं काम करतात, त्यांचाही सत्कार या निमित्ताने होत असतो. आणि त्याचं औचित्य साधून जे मुलं शिष्यवृत्तीमध्ये पहिले आले, जे पोलिसांनी चांगलं काम केलं, आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार असेल किंवा SP साहेबांचा सत्कार असेल, पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार असेल, अशा पद्धतीने हे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. आणि मला तरी असं वाटतं की राज्यामध्ये काय केलं पाहिजे याची सुद्धा शपथ पाण्याच्या बाबतीमध्ये आपण देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. 21 तारखेला सुद्धा आपण जलसंधारणच्या मार्फत एक मोठा उपक्रम या जळगाव जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत. वळूयात पुढच्या गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रियेकडे. ते दिपकेंबद्दल दिपकेंनी कुठेही राजकारण आणू नये असं म्हणतायत. दिपकेंनी कमतरता दाखवावी, सरकार दुरुस्त करणार असंही पाटील म्हणतायत. 100% शाळांकडे दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही. शाळेतला दुसरीचा विद्यार्थी 1300 पर्यंतचा पाडा म्हणतो. शाळांच्या प्रश्नांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित दिपकेंनी कुठेही राजकारण आणू नये, ज्या कमतरता आहेत त्या सरकारला दाखवाव्यात, सरकार त्या दुरुस्त करेल असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. शाळांकडे 100% दुर्लक्ष झालंय असं म्हणता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच शाळेतला दुसरीचा विद्यार्थी 1300 पर्यंतचा पाडा म्हणतो असं उदाहरण देत शिक्षण क्षेत्रातील चांगल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केलाय. आपल्याला माहिती आहे की 2047 हा महासत्ता होणारा देश आहे आणि त्याच पद्धतीने आपण प्रगतीचे पावलं टाकतोय. म्हणजे वेगवेगळे सेक्टर असतील, मग या ठिकाणी उद्योग असतील, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असतील, इतर काही गोष्टी असतील, शिक्षण व्यवस्था असेल, याच्यामध्ये आपण अग्रेसर आहोत. आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे, आपण बघतोय की GDPच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध योजना असेल, त्यामध्ये सुद्धा आपण आता अग्रेसर पद्धतीनं राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये काम सुरू केलेलं आहे. त्यांचं स्वप्न हे देशाचं स्वप्न आहे आणि हे नागरिकांचं स्वप्न आहे. ते 2047 ला पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप जो आहे त्या CJPचे टिपकेंनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं की सरकार अनेकदा सरकार बदलली, मात्र ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष झालं. त्याच्यासाठी आता पुढचं लढा असं म्हणता येणार नाही की 100% शाळांकडे दुर्लक्ष झालं. आपल्याला माहिती असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये गावित नावाचे एक शिक्षक आहे, ती सुरगाणा पेठ तालुका आहे, जिथे 1387 पर्यंतचा दुसरीचा मुलगा पाडा म्हणतो. सगळंच तुम्ही या कॅल्क्युलेशन मध्ये पकडणार तर बिलकुल नाही. विरोधाला विरोध करणं, मला वाटतं या गोष्टीला काही तथ्य नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता आहे, ती कमतरता सांगा, त्याच्यामध्ये दुरुस्ती निश्चित होईल. पण सगळं फेल्युअर झालेलं आहे. मग या शिष्यवृत्तीमध्ये दिलेल्या मुलांना आपण बक्षीस दिले, मग हे काय ढबू होते का असं म्हणता येणार नाही. कुठेतरी राजकारण आणू नये, कमतरता दाखवावी, सरकार दुरुस्त करेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे नाशिक मधून. गिरीश महाजन हे प्रतिक्रिया देताना म्हणतायत, रात्रंदिवस खड्डे बुजवले जात आहेत. महापौर आणि प्रशासन काम करतायत. जास्त पाऊस झाल्यानं खड्डे पडले आहेत. 4-5 दिवसात खड्डे मुक्त नाशिक होणार असं महाजन म्हणतात. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जास्त पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचं महाजन यांनी सांगितलंय. महापौर आणि प्रशासनाकडून रात्रंदिवस खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच येत्या 4-5 दिवसात नाशिक खड्डेमुक्त होईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय. स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. नाशिक शहरातला प्रश्न आपण विचारलेला आहे, कुंभमेळ्याच्या संदर्भातला विचारला. कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. यावेळेला 35,000 कोटीच्या वर 37,000 कोटीपर्यंत आपला आकडा गेलेला आहे. केंद्र शासनाने, विशेष करून मान्य पंतप्रधान यांनी आणि राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी, शिंदे साहेब, पवार यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचं नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री. वळूयात पुढच्या बातमीकडे. पहिल्या श्रावण शनिवारी नस्तनापुरात शनी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. नस्तनापुरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात. मंदिर फुलांनी सजलंय. श्रावण शनिवार निमित्त नस्तनापुरात हजारो भाविकांची गर्दी तिथे जमली आहे. नस्तनापुरातील शनी मंदिर फुलांनी सज्ज करण्यात आलंय. भक्तिमय वातावरणात नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनापूर येथे पहिल्या श्रावण शनिवारी हजारो शनी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शनीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नस्तनापूरला श्रावण महिन्यात विशेष महत्व आहे. शनिवारी शनिदेवाचं दर्शन घेतल्यानं शनिदेवाची कृपा दृष्टी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या
प्रयत्नांना सगळ्यांनी चला माती वाचवू, पाणी जपू, जलसमृद्ध महाराष्ट्र घडू. या आपण पाहिल्या सविस्तर बातम्या. आता वळूयात महत्वाच्या घडामोडींकडे. लातूरमध्ये 10-12 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली आहे. शेतकरी हवालदिल झालेत. पावसाअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय. स्वातंत्र्य दिनानिमित्त लासलगाव मंडळात भव्य तिरंगा बाईक रॅली संपन्न. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न. साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प. अमरावतीत स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं पळसखेड ग्रामपंचायतीची ग्रामसभा स्थगित. ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. लातूरमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित. कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं पालकमंत्री आबिटकरांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. संजय पवार आणि विजय देवडे पोलिसांच्या ताब्यात. सिंधुदुर्गमधील तिलारी धरण उजळलं. तिरंगाच्या रंगात धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर तिरंगाची विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईनं सर्वांचं लक्ष घेतलं वेधून. महापालिका कर्मचारी धीरज परदेशी हत्याकांडातील एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपींना करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांचे वक्तव्य. येवला शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीनं रांगोळी स्पर्धेचं आयोजन. महामृत्युंजय मंदिरात आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीचा देखणा प्रवास रेखाटला. या होत्या आत्ताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.